हरिभाऊ आणि त्यांचा मुलगा चंदन दोघेही गावी राहून शेती करायचे. चंदनने ॲग्रिकल्चर या विषयात आपले शिक्षण सुद्धा पूर्ण केलं होतं. त्यामुळेच वडिलांचा जुन्या शेतीचा अनुभव आणि चंदनच्या शिक्षणातून मिळालेली ती आधुनिकतेची जोड यामुळे त्यांच्या शेतीतून चांगले उत्पन्न येऊन हवा तसा नफा त्यांना मिळू लागला. शेतीतून मिळालेल्या पैशातून हरिभाऊंनी आपले कर्ज फेडले, गावी जुन्या घराची डागडुजी करून चांगले घर बांधले. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी 2-3 गायी सुद्धा विकत घेतल्या. सगळं काही अगदी नीट चालू होतं. हलाखीचे दिवस मागे सरून आता चांगले दिवस आले होते. पण हरिभाऊंची होणारी ही भरभराट गावातील काही लोकांच्या मात्र नजरेत खुपत होती. आणि त्यातीलच एक जण होता सदा. सदाची शेती ही हरिभाऊंच्या शेतीला लागूनच होती. हरिभाऊंच्या शेतातील चांगले उत्पन्न पाहून सदाची नेहमी जळफळाट व्हायची. हरिभाऊंच्या आधुनिक शेती करण्याने माझ्या शेतजमिनीवर त्याचा परिणाम होतो आणि मला पीक मिळत नाही. तसेच हरिभाऊ वीज चोरी करून शेतातील पंप चालवतात, असे अनेक खटले पंचायतीत सदाने दाखल केले. पण पंचायत मीटिंगमध्ये पुराव्यांअभावी केलेले ते बिनबुडाचे आरोप मात्र फोल ठरले. शेवटी तसं घडणारच होतं, कारण हरिभाऊ आणि त्यांचा मुलगा चंदन खरोखरच प्रामाणिकपणे काम करायचे. पण एवढं सगळं होऊन सुद्धा सदा मात्र शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्याच्या डोक्यात आता वेगळीच चक्र चालू होती. असेच काही महिने निघून गेले. सदाचा त्रास सुद्धा आता जरा थांबला होता. पण खरंच असं होतं की योग्य संधीची वाट पाहत सदा शांत होता? तर ते पीक कापणीचे दिवस होते. बळीराजाने घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या त्या पिकाचे आता सोने झाले होते. हरिभाऊ आणि चंदन सुद्धा नेहमीप्रमाणे शेतात आपले काम करत होते. बाबा, हा आठवडा जाऊन देत, पुढच्या आठवड्यात आपण कापणीला सुरुवात करू. मी काही मजुरांना पण सांगून ठेवलं आहे. सध्या सगळीकडे कापणी सुरू असल्याने त्यांना आता वेळ नाही. चंदन हरिभाऊंशी बोलत होता. ते बाप-लेक एकमेकांशी बोलत होते आणि तोच त्यांची नजर बाजूच्या सदाच्या शेताकडे गेली. सदा आपल्या शेतात बुजगावणं उभं करत होता. ते बुजगावणं सामान्य बुजगावण्यापेक्षा वेगळंच, काहीसं जास्तच भयानक भासत होतं. जणू काही कोणतरी मृत माणसाच्या शरीराला टांगून ठेवावं, अगदी तसंच. अरे, या सदाची तर अर्धी कापणी झाली सुद्धा, मग हा महाभाग या मोकळ्या जागेत बुजगावणं कशाला लावतो आहे? हरिभाऊ चंदनला बोलले. जाऊन देत बाबा, तिकडे लक्ष देऊ नका, नाहीतर वाकड्या शिरून उगाच भांडायला लागायचा. चंदनने हरिभाऊंना समजावले. तसं मग ते विचित्र बुजगावणं शेतात उभं करून झाल्यावर सदाने हरिभाऊ आणि चंदनकडे पाहिले आणि काहीसं विक्षिप्त हसत तो तिकडून निघून गेला. अंगावर ढगळे कपडे, चारा आणि काठीचे बनवलेले ते हातपाय, डोकं म्हणून अडकवलेलं ते जुनं मडकं आणि त्याच्यावर राक्षसासारखा काढलेला तो भयानक चेहरा. साधा कोणता पक्षीच काय, तर दिवसाढवळ्या माणूस सुद्धा घाबरून जाईल असे ते बुजगावणं त्या मोकळ्या जागेत उभं केलं होतं. हरिभाऊ आणि चंदन दोघेही तिकडे दुर्लक्ष करून शेतात आपले काम करू लागले. आणि तेव्हाच चंदनचा मोबाईल वाजू लागला. घरून आईने फोन केला होता. चंदनने फोन उचलला. अरे चंदन, तू आणि बाबा लवकर घरी या. मंगल आणि हर्ष घरी आले आहेत. अचानकच आले. बोलता सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. हर्ष सारखी तुझी आठवण काढतो आहे. मामा कुठे आहे, मामा कधी येणार, सारखा विचारतो आहे, आईने फोनवर सांगितलं. अरे वा, हर्ष आणि ताई आली आहे. थांब, आम्ही लगेच येतो, असे बोलून चंदन हरिभाऊंना घेऊन घरी निघाला. घरी हरिभाऊंची थोरली मुलगी मंगल आणि तिचा 10 वर्षांचा मुलगा हर्ष आला होता. ते दोघेही शेतातून घरी पोहोचल्यावर हर्षने अगदी धावतच मामाला मिठी मारली. हर्ष मामाचा खूप लाडका होता. गावी आल्यावर मामा त्याला नदीवर आंघोळीला, शेतामध्ये आणि गावच्या डोंगरावर फिरायला घेऊन जायचा. लेक आणि नातू आलेला बघून हरिभाऊंचा थकवा अगदी क्षणात निघून गेला. तो दिवस असाच सरून गेला. सकाळ झाली. चंदन गोट्यात जाऊन गाईचं दूध काढत होता आणि तेव्हाच गावातला नाम्या धावत तिकडे आला. अरे चंदन दादा, लगेच शेताकडे चल. तुमच्या शेताच्या काही भागात पीक असंच मोडून पडलंय बघ. रानडुकराने रात्री हैदोस घातलाय वाटतं. सगळी नासाडी करून टाकली आहे तिकडे. नाम्याने खबर पोहोचवली. तसं लागली चंदन नाम्यासोबत शेतावर आला.
खरोखरच हाताशी आलेल्या पिकाचा काही भागात नुकसान झालं होतं. त्या भागातलं पीक खाली कोलमडून पडलं होतं. चंदनने तिकडे जमिनीवर वन्य प्राण्याच्या पायांचे निशाण शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिकडे कोणत्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या पावलांचे निशाण दिसत नव्हते. उलट त्या जागी काही सुक्या चाऱ्याच्या पाती तिकडे पडलेल्या आढळल्या. चंदनला काहीच कळत नव्हतं. हाताशी आलेल्या पिकाचा काही भाग वाया गेल्याने चंदन जरा दुःखी झाला होता. शेवटी आज रात्री शेतात राखण करण्याचा चंदनने निर्णय घेतला. मग दिवसभरात चंदनने तिकडे थोड्या उंचीवर एक छोटा तंबू उभारला, जिकडे तो रात्री बसून शेतीवर लक्ष ठेवणार होता. असाच तो दिवस निघून गेला. आता रात्रीचे 8 वाजले होते. तसं चंदन शेताकडे जायला निघाला. पण तोच लहान हर्षने मी पण शेतावर मामासोबत जाणार असा हट्ट चालू केला. पण रात्रीचं त्याला त्या ठिकाणी घेऊन जाणं धोकादायक होतं. पण हर्ष मात्र ऐकायला तयारच नव्हता. शेवटी मग हर्षच्या हट्टापायी हरिभाऊ सुद्धा शेतावर जायला निघाले. पण त्यांनी त्यासाठी एक अट ठेवली. आता तू चल, पण रात्री 10च्या आत तू आणि आजोबा पुन्हा घराकडे यायचं. हर्षने ती अट मान्य केली. तसं मग हरिभाऊ, चंदन आणि हर्ष तिघेही शेतातील त्या तंबूजवळ पोहोचले. चंदनने त्या तंबूमध्ये चार्जिंगचा दिवा चालू केला आणि बाहेरच्या बाजूला काही अंतरावर त्याने शेकोटी पेटवली. शहरात राहणाऱ्या हर्षला तो रात्रीचा शेतात राहण्याचा थ्रिल अनुभवायचा होता. पण त्याचा तो वेडा हट्ट कशा प्रकारे त्याच्या जीवावर बेतणार याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. असाच थोडा वेळ निघून गेला. रात्रीचे 10 वाजले. तसं हरिभाऊ हर्षला घेऊन घराकडे जायला निघणार तोच त्या तिघांनाही समोर शेतात कसली तरी हालचाल जाणवली. बाबा, जरा थांबा, नक्कीच कोणतरी प्राणी शेतात घुसलाय वाटतं, मी आलोच बघून, असं बोलून चंदन हातात बॅटरी आणि काठी घेऊन त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरसावला. चंदन जसा पुढे जात होता तसा तो आवाज आणखीन दूरवर जाऊ लागला. पाहता पाहता चंदन सुद्धा आता त्या काळोखात कुठेतरी गायब झाला. इकडे हरिभाऊ आणि हर्ष दोघेही तंबूजवळ चंदनची वाट पाहत होते. हर्ष सुद्धा आता जरा घाबरलाच होता. आजोबा, मामा अजून परत कसा नाही आला? हर्षने विचारले. काळजी नको करूस, येईल तो लगेच. हरिभाऊ घाबरलेल्या हर्षची समजूत काढत होते. आणि तोच त्यांना समोरून काळोखातून एक आर्त किंकाळी ऐकू आली. तो आवाज चंदनचाच होता. आता काय करायचे हरिभाऊंना काहीच सुचत नव्हतं. तसं मग त्यांनी हर्षला त्या तंबूमध्ये थांबण्यास सांगितलं आणि त्याचे ते प्लॅस्टिकचे आवरण लावून घेतले. हर्ष, काही झालं तरी इकडून बाहेर पडू नकोस, मी लगेच मामाला बघून येतो, असे बोलून हरिभाऊ त्या आवाजाच्या दिशेने धावत गेले. इकडे हर्ष त्या तंबूत एकटाच घाबरून बसला होता. आत लावलेला तो चार्जिंगचा दिवा सुद्धा आता डिम होऊ लागला होता. इकडे हरिभाऊ बॅटरीच्या प्रकाशात शेतात चंदनला शोधत होते. आणि तोच त्यांना समोर चंदन बेशुद्ध पडलेला सापडला. तसं ते धावत चंदन जवळ आले. त्यांनी आजूबाजूला बॅटरी मारून पाहिली, पण तिकडे कोणीच नव्हतं. हरिभाऊ आता चंदनला उठवण्याचा प्रयत्न करत होते. अरे चंदन बाळा, उठ, काय झालं तुला? तसं बाबांचा आवाज ऐकून चंदनला शुद्ध आली आणि तो घाबरलेल्या आवाजात बोलू लागला. बाबा, बाबा, ते बुजगावनं भूत भूत आहे. ते माझ्या समोर चालत होतं, ते अगदी माणसासारखं. मला ते सर्व बघून घाबरून चक्करच आली. बाबा, बाबा, हर्ष कुठे आहे? तुम्ही त्याला एकटाच सोडलात की काय? काही अनर्थ होण्याआधी आपल्याला हर्ष जवळ पोहोचलं पाहिजे, असं बोलून ते दोघेही तंबूजवळ धावत सुटले. इकडे तंबूमध्ये हर्षची भीतीने पुरती वाईट अवस्था झाली होती. त्यात आता तो चार्जिंगचा दिवा सुद्धा लुकलुकायला लागला होता. हर्ष तंबूत बसून मामा आणि आजोबांची वाट पाहत होता. आणि तोच त्याला तंबू बाहेर कोणाची तरी हालचाल जाणवली. कोणीतरी सुक्या गवतातून पाय घासत चालावं तसा आवाज बाहेरून येत होता. कदाचित मामा आणि आजोबा परत आले असावेत, असं वाटून हर्षने आतून हाक मारली. चंदन मामा, आजोबा, तुम्ही आलात का? तसं तो बाहेर चालणारा व्यक्ती जागीच थांबला. हर्ष त्या तंबूच्या प्लॅस्टिकचे आवरण बाजूला करून बाहेर पाहण्याचा प्रयत्न करत होता. आणि तेव्हाच त्या चार्जिंगच्या दिव्याने हर्षची साथ सोडली.
चार्जिंग पूर्ण संपल्याने तो दिवा बंद झाला आणि हर्षला काही समजणार त्या अगोदरच सगळीकडे काळोख पडला. काही वेळाने हरिभाऊ आणि चंदन दोघेही धावत तंबूजवळ पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. समोर त्या तंबूत कोणीच नव्हतं. चंदनने हर्षला हाका मारण्यास सुरुवात केली, पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. तशी हरिभाऊंची नजर त्या तंबूच्या आजूबाजूला पडलेल्या सुक्या गवताकडे गेली. चंदन, आपल्याला बहुतेक उशीरच झाला यायला, असं बोलून हरिभाऊ रडू लागले. नाही बाबा, हिम्मत हारू नका, आपला हर्ष आपल्याला नक्कीच परत मिळणार. चंदन बाबांची समजूत काढत होता. बाबा, मला वाटतं आपण त्या बुजगावण्याच्या मूळ जागी जाऊन पाहूयात, असं बोलून चंदन आणि हरिभाऊ दोघेही बाजूच्या सदाच्या शेतात पोहोचले. तिकडे समोरचे ते दृश्य पाहून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. त्या बुजगावण्याने स्वतःच्या जागी बेशुद्ध हर्षला टांगून ठेवलं होतं. चंदनने धावत जाऊन त्या हर्षला खाली उतरवलं. ते हर्षला जागा करण्याचा प्रयत्न करत होते आणि तोच त्यांना समोर ते बुजगावणं दिसलं. ते आता त्यांच्याच दिशेने येत होतं. तसं चंदन लगेच उभा राहिला आणि पुढे सरसावला. आपल्या खिशातून त्याने माचीस काढून तो ती काडी पेटवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्या मोकळ्या शेतात सुटलेल्या वाऱ्यामुळे काडी सारखी विझून जायची. ते बुजगावणं पुढे पुढे येत होतं. आता त्या बुजगावण्यामध्ये आणि चंदनमध्ये काहीच अंतर उरलं होतं. तसं मग देवाचं नाव घेत चंदनने काडी पेटवली आणि त्या बुजगावण्याच्या दिशेने टाकली. तसं त्या बुजगावण्याने पेट घेतला. पेटलेल्या अवस्थेत तो विचित्र राक्षसी आवाजात ओरडत होता. आणि तसाच तो खाली कोलमडून पडला. चंदन आणि हरिभाऊंच्या डोळ्या देखत त्या बुजगावण्यातून तो आत्मा बाहेर पडला आणि नष्ट झाला. ते दोघेही हर्षला घेऊन आता घरी आले. हळूहळू गावात ही खबर वाऱ्यासारखी पसरली, पण सदाने ते आरोप साफ फेटाळून लावले. सदानेच खरं तर हरिभाऊंचं नुकसान होण्यासाठी ती करणी केली होती आणि तो आत्मा त्या बुजगावण्यात शिरून तो रात्रीचा हरिभाऊंच्या शेताचं नुकसान करायचा. पण शेवटी म्हणतात ना, वाईट हे फार काळ टिकत नाही आणि चांगल्या माणसांच्या मागे देव सदैव उभा असतो. अगदी तसेच घडले. देवानेच खरं तर त्या वाईट शक्तीपासून हरिभाऊ आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण केले होते.